दह कवठेकर प्रशाला पंढरपूर. इयत्ता 7वी, विषय मराठी. मार्गदर्शक शिक्षिका सौ दळवी PR. आज आपण विद्यार्थी मित्रांनो सेतू अभ्यासक्रमामधला 41वा दिवस पाहणार आहोत. या 41व्या दिवशी आपल्याला स्वअभिव्यक्ती लेखन याच्यामध्ये तुम्हाला जाती, धर्म, वर्ण, लिंग, परंपरा, रूढी यांचा अभ्यास आहे. आता जाती म्हणजे काय? भारतीय जाती व्यवस्था ही भारतीय समाजाची पायाभूत व्यवस्था आहे. प्राचीन भारतात या व्यवस्थेचा विकास झाला आणि ती पुढे मध्ययुगीन काळात, आधुनिक पूर्व काळात आणि आधुनिक काळात बदलत गेली असे मानले जाते. या व्यवस्थेतील मोठी संरचना किंवा संरचनात्मक स्थित्यंतरे मुघल साम्राज्यांच्या काळात आणि ब्रिटिश साम्राज्यांच्या काळात झाली आहेत. ती कोणती? या व्यवस्थेला मदत देण्यासाठी आजच्या भारतीय समाजामध्ये राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक पातळ्यांवरती जाती व्यवस्था दोन भिन्न संकल्पनांपासून बनलेली आहे. मग वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था वास्तविक पाहता या सामाजिक स्तरीकरणाच्या विश्लेषणासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन वेगवेगळ्या पद्धती. भारतातील जाती व्यवस्था, माध्यमे, उपवर्ग, जात यांचा भाग हिंदू धर्म. सध्या अस्तित्वात असलेली जाती व्यवस्था ही मुघल काळाच्या अंताकडे आणि ब्रिटिश काळाच्या सुरुवातीला भारतीय समाजामध्ये झालेल्या अनेक बदलांमधून निर्माण झाली. मुघल साम्राज्याच्या अंताच्या काळामध्ये अनेक शक्तिशाली व्यक्तींचा आणि गटांचा उदय झाला. त्यांनी स्वतः राजशाही, धर्ममार्तंड याचबरोबरीने उभा राहण्याची ताकद कमवली आणि या सामाजिक बदलांमुळे अनेक जातीबाह्य गटांमध्ये ही जातीय अस्मितांची निर्मिती व्हायला मदत झाली. ब्रिटिश काळात या सामाजिक स्थित्यांतरांचे ब्रिटिशांनी आणलेले प्रशासकीय व्यवस्थेमध्ये स्थिर अशा जाती घडवण्यांमध्ये रूपांतर झाले. 1860 आणि 1920 दरम्यान ब्रिटिशांनी भारतीय समाजाला जातीय स्तरांवर वेगवेगळे मांडायला सुरुवात केली. त्यातूनच प्रशासकीय पदे आणि कामे ही फक्त उच्च जातीय लोकांनाच देण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्याचा परिणाम 1920 साली मोठ्या प्रमाणात समाजातून विरोध निर्माण झाले. ब्रिटिशांना त्यांच्या या धोरणांमध्ये बदल करावा लागला आणि त्यापुढे ब्रिटिश सरकारने नोकऱ्यांच्या काही पदांवर आणि एकूण पदातील काही टक्के पदांवर खालच्या जातीच्या लोकांना घ्यायला सुरुवात केली आणि आरक्षणाची सुरुवात झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक बदल झाले, ज्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींची एक यादीच भारतात सरकारने तयार केली आणि त्यानुसार 1950 पासून भारत सरकारने अनेक कायदे आणि सामाजिक उपक्रम खालच्या जातीच्या गटांच्या आणि आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा आणण्यासाठी निर्माण केले. ही शैक्षणिक, सरकारी पदांवरील आरक्षणे आणि इतर सोयी सुविधा वंश परंपरेने विशिष्ट जातीतील लोकांना मिळाली आणि या सेवा सुविधा लाभार्थ्यांकडून उपलब्ध करून दुसऱ्याला कोणालाही देता येणार नाहीत अशा स्वरूपाच्या होत्या. भारतीय पातळीवर भेदभाव करणे भारतीय संविधानाच्या कलम 15 नुसार बेकायदेशीर ठरवण्यात आलेले आहे. इतकेच नव्हे तर सरकारच्या विविध संस्थांद्वारे जातीय हिंसाचार बाबतच्या घटनांची माहिती एकत्र करून त्यावर लक्ष ठेवले. आता वर्ण, जाती आणि जात. वर्ण या शब्दाचा शब्दशः अर्थ प्रकार, रंग, वर्ग, प्रत. वर्ण हे प्राचीन वैदिक समाजातील भारतातील लोकांचे वेगवेगळ्या गटात विभाजन करणारी व्यवस्था होती. अनेक प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो. आता दुसरा आहे तुम्हाला इथं सांगितलेलं वर्ण. मग याच्यामध्ये आपल्याला प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये याचा उल्लेख आढळतो. ब्राह्मण जे
धार्मिक आणि कर्मकांडांचे काम करत होते. क्षत्रिय, ज्यांना राजन असेही म्हणले गेले, हे शासक, प्रशासक आणि लढावे होते. वैश्य, जे कारागीर, व्यापारी आणि शेतकरी होते. आणि क्षुद्र, जे हरकामी कामगार होते. वर्गीकरणांचा परिणाम स्वरूप असेही लोक होते जे 4 वर्णांमध्ये सहभागी होत होते. ते लोक आदिवासी आणि अस्पृश्य या गटांचे होते. यांना जसे वर्गीकरणात स्थान दिलेले नव्हते, तसेच हिंदू समाजाच्या विश्वातही कसलेही स्थान नव्हते आणि समाजाचा घटक म्हणून उल्लेख होण्याचेही स्थान नव्हते. ज्ञाती म्हणजे जन्म. ज्ञाती या वर्गीकरणाचा खूप कमी उल्लेख प्राचीन भारतामध्ये ग्रंथामध्ये आढळतो. परंतु जिथे हा उल्लेख आलेला आहे तो वर्णांपेक्षा ज्ञाती वेगळे आहेत असा आला आहे. त्या सर्व ग्रंथांमध्ये लवचिकता आणि वाल्ड्रॉप या समाजशास्त्रांच्या मते बाहेरचे लोक जाती या संकल्पनेला भारताच्या पारंपरिक समाजव्यवस्थेचे एक संघ आणि स्थिर अशी कल्पना म्हणून पाहत असले तरी वास्तवतः संशोधनामधून समोर आलेले तथ्य असे सांगतात की जाती व्यवस्था आमूलाग्र बदल आहे. जात ही संकल्पना वेगवेगळ्या भारतीयांना वेगवेगळ्या अर्थाने माहिती असलेली दिसते. सध्याच्या आधुनिक भारताच्या सक्रिय राजकारणामध्ये जिथे नोकरी आणि शिक्षणाच्या संधीमध्ये इतर जातींच्या सामाजिक आर्थिक उत्थानासाठी आरक्षणे देण्यात आलेली आहेत, त्याच ठिकाणी जात ही संकल्पना अतिशय संवेदनशील आणि वादग्रस्त मुद्दा बनत जाईल. तसेच प्रत्यक्षात जाती व्यवस्था ही अतिशय गतिशील आणि बदलत जाणारी व्यवस्था आहे असे प्रतिपादन केले. म्हणूनच जातींच्या आता या जातींच्या याच्यानंतर आपण लिंगभाव बघणार आहोत. लिंग याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर रचनेमध्ये फरक आहे, पण समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये जे भेदभाव केले जातात त्या सर्वांचे कारण आपल्याला त्यांच्या शारीरिक फरकांमध्ये सापडेलच असे नाही. लिंग हे शारीरिक आहे तर लिंगभाव समाजात घडवला जातो. स्त्रिया आणि पुरुषांना विशिष्ट प्रकारे वाढवले जाते. या स्त्रियांना व पुरुषांना कसे वागावे शिकवले जाते. यात स्त्रीत्व आणि पुरुषत्व या कल्पना होत. या कल्पना माणसांच्या वागणुकीवर खोल प्रभाव टाकतात. स्त्रीत्व आणि पुरुषत्वाच्या रूढ कल्पना या स्त्री आणि पुरुषांना साचेबद्ध करून एकमेकांविरुद्ध उभे करतात. उदाहरणार्थ, स्त्रीने सहनशील, नम्र असावे, आज्ञाधारक असावे, सर्वांशी जुळवून घ्यावे अशी अपेक्षा असते, तर पुरुषाने आक्रमक बनायला मुभा असते. या कल्पना स्त्री पुरुषांवर अवास्तव ओझे लागतात. उदाहरणार्थ, पुरुषांना रडायची मोकळीक नसते. एखादा पुरुष रडायला लागला तर काय मुलीसारखे मुळूमुळू रडतोस म्हणून हिणवले जाते. एखादी स्त्री जोरजोरात हसली तर तिच्याकडे पुरुष म्हणून बघितले जाते. घरकाम, चूल मूल ही बाईची जबाबदारी, तर घराबाहेरच्या जबाबदाऱ्या पुरुषांच्या मानल्या जातात. मुलींना लहानपणी खेळायला बाहुली, भातुकली, तर मुलांना सायकल, कार अशी वेगवेगळी खेळणी दिली जातात. मग रडतोस म्हणून हिणावले जाते. चूल आणि मूल ही बाईची जबाबदारी, तर घराबाहेरच्या जबाबदाऱ्या ह्या पुरुषांच्या मानल्या जातात. मुलींना लहानपणी खेळायला बाहुली, भातुकली, तर मुलांना सायकल, बंदूक अशी खेळणी दिली जातात. प्रौढ वयात येणाऱ्या जबाबदारींची प्रशिक्षण लहान वयातच सुरू होते. स्त्री पुरुषांमधला शारीरिक फरक हा प्रामुख्याने त्यांच्या पुनरुत्पादन संदर्भातील भिन्न जबाबदाऱ्या हा आहे. पुरुषांकडे रेतन तर स्त्रियांकडे गर्भारण, बाळातपण आणि स्तनपान अशा प्राकृतिक जबाबदाऱ्या आहेत. मात्र या पलीकडे कोणतीही कामे स्त्री पुरुष कोणीही करू शकतात. उदाहरणार्थ, स्वयंपाक, घरसफाई, शिवण, टिपण, शेतातले काम, डॉक्टर, नर्स, इंजिनियर, शिक्षक इत्यादी. मात्र घरकाम आणि बालसंगोपन ह्या आजही स्त्रियांच्याच प्राथमिक जबाबदाऱ्या मानल्या जातात. इतक्याही बाहेरच्या जगातही स्त्रियांना बहुतेकदा घराची विस्तारित कामे मिळतात. उदाहरणार्थ, शिक्षिका, नर्स, स्वागतिका. अगदी शेती कामातही स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेने कमी मजुरी देण्याची मानसिकता आढळते.
अर्थात काळानुसार अनेक समाज परिवर्तनाच्या प्रयत्नांमुळे लिंगभावनांच्या कल्पना आता बदलत चालल्यात, खुल्या होऊ लागल्यात. अगदी शेतकामातही स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी मजुरी देण्याची मानसिकता आढळते. आणि समाज परिवर्तनाच्या प्रयत्नांमुळे लिंगभावांच्या कल्पना आता बदलतच चाललेल्या आहेत, खुल्या होऊन लागल्याचेही दिसतात. लिंगभावाचा उल्लेख जेंडर असाही केला जातो. अशा तऱ्हेने लिंगभाव हा सामाजिक सांस्कृतिक संरचनातून घडवला जातो. उदाहरणार्थ जात, धर्म, वय इत्यादी वेगवेगळ्या संस्कृतींनुसार लिंगभाव बदलत राहतो. पुरुषप्रधान समाजात लिंगभावाची जडणघडण पुरुषांना झुकते माप देणारी असते आणि तुलनेने स्त्रियांना पक्षपाताला अधिक तोंड द्यावे लागते. पुरुष कुटुंबप्रमुख पुरुषांकडे मालमत्तेची मालकी, लग्न झाल्यावर स्त्रियांनी सासरी जाणे, पितृवंशीय व्यवस्था आणि सामाजिक प्रक्रिया आपली समाज व्यवस्था पुरुषप्रधान असल्याचे दर्शवतात. अशा समाजतंत्र स्थितीचे स्थान